आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि मस्त असे पालकाचे एकदम मऊ लुसलुशीत असे पराठे, जे की 3 ते 4 दिवस अगदी आरामात राहतात. म्हणजे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता, हेल्दीही खाणं होतं आणि टेस्टी पण. तर हे पराठे बनवण्यासाठी एक छोटी जुडी पालक धुवून घेतलेली आहे आणि कापून घ्यायची. एकदम बारीक कापण्याची गरज नाही. आता गॅसवर ठेवूया एक कढई, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि ही चिरलेली पालक ह्याच्यामध्ये टाकायची. मध्यम गॅसवर साधारणपणे 1 मिनिटच हे शिजवून घ्यायचं. फक्त आपला जो पालक आहे तो नरम झाला पाहिजे. गॅस बंद करायचा आणि हा पालक कोमट झाला की मिक्सरच्या भांड्याला लावून हे वाटून घ्यायचं. वाटताना कढईमध्ये जे पाणी आपण थोडंसं घेतलं होतं तेच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आता एका भांड्यामध्ये घेऊया 2 कप गव्हाचं कणिक, चवीनुसार लाल मिरची पावडर घालूया, हळद टाकूया, अर्धा चमचा ओवा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, थोडंसं काळं मीठ आणि 2 ते 3 चमचे तीळ घालायचे आणि 1 मोठा चमचा तेल घालायचं. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिश्रण एकत्र करूया. आता हे मिश्रण एकत्र करताना चमच्यानी करा किंवा हाताने. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपले जे पालकाचे पराठे आहेत ते एकदम खुसखुशीत बनतील आणि बरेच दिवस राहतील सुद्धा. सर्व मसाले हाताने मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पालकाची प्युरी घालूया आपण. ती सुद्धा हाताने सगळ्या पिठाला लावून घ्यायची आणि आता मध्यम घट्ट असं कणिक मळून घ्यायचं. गरज पडली तरच थोड्याशा पाण्याचा वापर करायचा, नाहीतर शक्यतो ह्या प्युरीमध्येच मध्यम घट्ट असं कणिक मळल्या जाईल. कणिक 2 ते 3 मिनटं साईडला ठेवायचं आणि परत अर्धा मिनिट छान मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर आता आपण बनवायचे पराठे. साईडला गॅसवर तवा ठेवलेला आहे. जोपर्यंत तवा तापतो तोपर्यंत आपण ह्याचा पराठा लाटून घेऊया. साधारणपणे चपाती बनवण्यासाठी जेवढा आपण कणिक घेतो तेवढाच कणकेचा गोळा घ्यायचा, लाटी बनवायची. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तेवढा पातळ हा पराठा बनवायचा. पराठे लाटताना मात्र कणकेवरच लाटायचे. लाटून झाल्यानंतर जास्तीचं कणिक हाताने काढून टाकायचं आणि तवा तापल्यानंतर मध्यम गॅसवर अगदी दोनही बाजूंनी छान खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे. एक बाजू पलटली की त्याच्यावर थोडंसं तेल घालूया आपण. शक्यतो हाय फ्लेमवर हे भाजायचे नाही, मध्यम फ्लेमवरच भाजायचे. त्यामुळे काय होईल, आतपर्यंत एकदम खरपूस भाजले जातील आणि भरपूर दिवस राहतील सुद्धा. हे पराठे कणकेवर लाटल्यामुळे एकदम लुसलुशीत बनतील. जर तेलावर लाटले तर थोडेसे चिवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे कणकेचाच वापर करायचा लाटताना. पोळी किंवा चपाती भाजतो त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो हे पराठे भाजायला. तर दोनही बाजू छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण. एकदम टेस्टी आणि हेल्दी बनतात हे पराठे. एकदम मऊ लुसलुशीत असे हे पराठे बनतात. चवीला तर छान आहेत पण हेल्दी पण आहेत. तर घरी असतानाच काय, पण एखाद्या वेळी तुम्हाला प्रवासाला जायचं असेल 2-3 दिवसासाठी तर हे पराठे बनवून नेले तर अगदी आरामात राहतात. तर आपले एकदम मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असे पालकाचे पराठे तयार आहेत. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. बघा एकदम मऊ लुसलुशीत असे बनतात. अगदी रुमालाप्रमाणे घडी केली तरीही याची घडी बनते आणि परत पराठा जसा आहे तसा बनतो. खूप सुंदर बनतात हे पराठे. एकदा तरी ह्या पद्धतीने बनवून बघा. फक्त लाटताना मात्र चपातीच्या आकाराचे, म्हणजे जेवढे पातळ लाटतो तेवढेच लाटायचे, म्हणजे छान बनतात आणि भाजायलाही जास्त वेळ लागत नाही. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.